उद्या 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागतोय आणि या निवडणूक निकालापूर्वी मुंबईमध्ये सट्टा बाजार मात्र तेजीत आलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ्या असा सट्टे बाजाराचा कौल आहे। तामिळनाडूत द्रमुक तर आसाममध्ये भाजपला सट्टे बाजारांनी पसंती दिली आहे। मुंबईतही सट्टा बाजार एक्झिट पोल सारखाच कौल देताना पाहायला मिळतोय। अवघ्या काही तासांवर निकाल आलेले असतानाच आता सट्टे बाजार काय सांगतोय ते आपण बघणार आहोत। मात्र मुंबईचा सट्टा बाजार देखील एक्झिट पोल सारखाच कौल देताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या सट्टा बाजारामध्ये ताजे कल काय सांगतात, अंदाज काय आहेत बघूया। सगळ्यात सुरुवातीला पश्चिम बंगाल एकूण जागा आहेत 294, भाजपच्या खात्यात 175 ते 185 जागा जातील असं सट्टे बाजाराचं म्हणणं आहे। तर तृणमूलला 127 ते 132 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे इकडे सत्तांतर होईल असा सट्टे बाजाराचा अंदाज आहे। तामिळनाडूमध्ये काय होऊ शकतं? एकूण जागा आहेत 234, द्रमुक 145 ते 155 जागा जिंकेल असा अंदाज। तर अण्णा द्रमुक 45 ते 65 जागांवर विजयी होईल आणि TVK 7 ते 9 जो आता पक्ष मैदानात उतरलेला आहे तो 7 ते 9 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर आसाममध्ये एकूण जागा आहेत 126, भाजपला 85 ते 92 जागा मिळतील, म्हणजे भाजप सत्ता राखेल असा अंदाज। तर काँग्रेसला 38च्या घरात जागा मिळू शकतात। आणि या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांच्याकडनं। मृत्युंजय, नक्की उद्या 5 राज्यांच्या जे विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे ते येणार आहे। सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की या 5 राज्यांमध्ये कोण जिंकणार, कोणती पार्टी जिंकणार, ममता बॅनर्जीचं काय होणार आहे, तर तामिळनाडूमध्ये काय होणार आहे। तर आपल्याला अजून उद्याचा वाट पाहावं लागेल। पण तरी मुंबई सट्टा बाजारने जे आपला जे अनुमान व्यक्त केलं आहे ते माहिती समोर आलेली आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जे मुंबई सट्टा बाजारने डावलेला आहे तो भाजपवर लावलेला आहे। मुंबई सट्टा बाजारचा असा अनुमान आहे की भाजपला 175 ते 185 असा सीट मिळेल आणि TMC तृणमूल काँग्रेसला 127 ते 132 असं सीट मिळेल। तर तामिळनाडूमध्ये DMK हा परत सत्तामध्ये येईल असा एक अनुमान मुंबई सट्टा बाजारने व्यक्त केला आहे। तामिळनाडूमध्ये 234 असं सीट आहे, असा अनुमान आहे मुंबई सट्टा बाजारचा की 145 ते 155 सीट DMK जिंकू शकते, म्हणजे स्टॅलिनची वापसी होणार आहे। आणि AIADMK भाजप गठबंधन त्यांना 45 ते 60 पर्यंत सीट आहे ते मिळणार आहे। महत्त्वाचं असं आहे की जे सुपरस्टार विजय आहे त्यांची पार्टी आहे TVK ते सिंगल डिजिटमध्ये राहणार आहे असा अनुमान मुंबई सट्टा बाजारचा आहे। तिसरा राज्य आहे आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर जनतेने भरोसा दाखवला आहे असा अनुमान मुंबई सट्टा बाजारचा आहे। तर दुसरा पुदुच्चेरी आहे जे केंद्रशासित राज्य आहे, तिथे NDAला 15 ते 18 सीट आणि जे दुसरी इतर पार्टी आहे इंडिया अलायन्सची ते 14 ते 17 सीट असं देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्रिशंकू एक विधानसभा होण्याची ही जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। केरळम राज्यामध्ये काँग्रेससाठी गुड न्यूज आहे। जे मुंबई सट्टा बाजारचा अनुमान आहे की काँग्रेसमध्ये UDF आता वापसी करणार आहे। UDF म्हणजे जे काँग्रेस अलायन्स आहे ते 140 मध्ये 78 ते 85 सीट आणि LDF यानी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट जी पार्टी आहे ते 56 ते 66 असं सीट जे आहे ते जिंकू शकते। म्हणजे काँग्रेससाठी एक चांगली न्यूज समोर आलेली आहे, केरळमध्ये काँग्रेस जिंकू शकते असा हा मुंबई सट्टा बाजारचा अनुमान आहे। आता उद्या याच वेळी आपल्याला स्पष्ट होईल की कोण पार्टी आणि कोण उमेदवार कुठल्या सीटवर जिंकत आहेत। पण मुंबई सट्टा बाजारचा हा अनुमान स्पष्ट आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपा, आसाममध्ये भाजपा, पुदुच्चेरीमध्ये त्रिशंकू NDA जिंकू शकते किंवा त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे। तर तामिळनाडूमध्ये DMK स्टॅलिनची ते परत येणार आहे आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकणार आहे अशा मुंबई सट्टा बाजार। त्यामुळे बघावं लागेल आता मृत्युंजय येणाऱ्या काही तासांमध्ये निकाल समोर येणार आहेत आपल्या। बघावं लागेल नेमकी कोण सत्ता राखतंय, सत्ता मिळवतंय, सत्ता काबीज करते। धन्यवाद मृत्युंजय या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।